सर्वांना नमस्कार। सर्वात प्रथम आज ज्यांच्या जन्मदिनानिमित्त आपण शिक्षक दिन साजरा करतो भारतामध्ये, असे आपले भारताचे दुसरे राष्ट्रपती असणारे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना मी अतिशय विनम्र भावानं अभिवादन करतो। त्याचबरोबर एक लोकविलक्षण काम या पुण्यामध्ये सुरू झालं, ते ज्या पती-पत्नींनी सुरू केलं त्या कर्वे पती-पत्नींना देखील मी विनम्र अभिवादन करतो। आजच्या आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी, त्यांच्या प्रमुख कारिया मॅडम आणि त्यांचे सर्व सहकारी, या शाळेचे मुख्याध्यापक मोरे सर, तसंच या ठिकाणी असणाऱ्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका बराटे मॅडम, उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि आज ज्यांनी शिक्षक म्हणून काम केलं असे सगळे माझे तरुण युवा मित्र आणि मैत्रिणी। शिक्षक दिन म्हटलं की आपल्याला सर्वपल्ली राधाकृष्णनांची आठवण होते आणि त्यांची आठवण आपल्याला नेहमी प्रेरणा देत जाते। शिक्षकाचं आयुष्यामध्ये स्थान काय असतं हे सांगणाऱ्या अनेक गोष्टी आपल्याला माहिती असतील, परंतु असंच एक गाव होतं। ते गाव आहे महाराष्ट्रामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये गाव आहे। ह्या सगळ्या गोष्टी मी ज्या सांगणार त्या सगळ्या घडलेल्या गोष्टी आहेत, त्याच्यातली कुठलीही गोष्ट मी माझी मनची सांगणार नाही आहे। सातारा जिल्ह्यामध्ये कराड नावाचा तालुका आहे आणि त्या कराडच्या जवळ मसूर नावाचं एक छोटंसं गाव आहे। समर्थ रामदासांनी 11 मारुतींची स्थापना केली असं सांगितलं जातं, त्यातला एक मारुती त्या मसूर गावामध्ये, त्या गावामध्ये घडलेला साधारणपणे 50-60 वर्षापूर्वी घडलेला प्रसंग। त्या गावामध्ये जगताप सर नावाचे एक सर होते आणि ते साधारण 8वी-9वीच्या वर्गांना भाषा विषय शिकवायचे, मराठी विषय शिकवायचे। आणि झालं असं होतं की दिवाळीची सुट्टी संपलेली होती आणि दिवाळीची सुट्टी संपून आता आजचा पहिला दिवस। आता दिवाळीच्या पूर्वी काय असतं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रात सगळीकडे बहुधा दिवाळीच्या सुट्टीच्या आधी 6 महिन्यांची परीक्षा असते आणि शिक्षक लोक काय करतात, दिवाळीचे लाडू, फराळ, चकल्या, करंज्या खाता खाता पेपर पण तपासत असतात आणि सुट्टी संपल्यानंतर ते पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना ते पेपर द्यायला आणतात। तसं त्या दिवशी जगताप सरसुद्धा त्यांच्या हातात गठ्ठा घेऊन त्या वर्गामध्ये शिरले। वर्ग होता 8वी-9वीचा आणि ते जगताप सर जे होते ते असे उंचे पुरे धिप्पाड असे होते एकदम, आणि गावामध्ये सगळे लोक त्यांना प्रेमानं नाना म्हणायचे। असे नाना जगताप सर त्या वर्गामध्ये शिरले, मराठी शिकवत होते आणि ते म्हणाले, मुलांनो मी आता तुमच्या सगळ्यांचे पेपर तपासलेत आणि ते पेपर मी आता तुम्हाला देणार आहे। मी ज्याचं नाव सांगेन त्यानं पुढे यायचं, आपला पेपर घ्यायचा आणि मागं जायचं। मग त्यांनी नावं घ्यायला सुरुवात केली, पहिल्या मुलाचं नाव, दुसऱ्या मुलाचं नाव, मुलीचं नाव, असं करता 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 वर्गातले सगळे विद्यार्थी संपले, परंतु त्या वर्गामध्ये बबन नावाचा एक मुलगा होता। योगागन असं होतं, त्यांची उंची अतिशय छोटी होती, जगताप सर अतिशय असे धिप्पाड आणि हा बबन छोटासा। सगळ्या मुलामुलींची नावं घेतली पण या बबनचं नाव काही घेण्यात आलं नाही। बबनच्या मनामध्ये आता एकदम काळजी वाटायला लागली, आपलं नाव घेतलं नाही शिक्षकांनी याचे अर्थ 2 होतात। तर बबनला असं वाटलं की त्यातला दुसरा अर्थ आपला की आपल्याकडून काहीतरी गडबड झाली आणि आता नंतर सागर संगीत, आता हल्ली आम्हाला शिक्षकांना छडी लागे छमछमला बंदी आहे, परंतु त्या काळात ती काही बंदी नव्हती। छडी काय हात काय जे मिळेल त्या साधनांनी शिक्षक विद्यार्थ्यांना मारायची अशी परिस्थिती, त्यामुळे त्या बबनच्या मनात धाकधूक। सगळे पेपर वाटून संपले आणि त्या जगताप सरांनी सांगितलं, अरे बबन पोतदार कोण आहे? तो बबन पोतदार पहिल्या दुसऱ्या बाकावरच बसला होता। तो उभा राहिल्यानंतर तो एवढासा मुलगा, त्या बाकात पण तो दिसेना। ते म्हणाले, बाकावरती उभा राहा। आता सगळेजण बघायला लागले, आता काय ह्या बबनचं खरं नाही असं सगळ्यांना वाटायला लागलं। जगताप सर असं म्हणाले की मुलांनो, मी तुम्हाला मराठी विषय शिकवतो आणि दिवाळीला जाण्यापूर्वी मी तुम्हाला व्यक्तिचित्रण कसं असावं हे शिकवलेलं होतं आणि योगागन 6 माहीच्या मराठीच्या परीक्षेमध्ये हाच प्रश्न आलेला होता की व्यक्तिचित्रण करा, तुमच्या आवडत्या एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिचित्रण करा। आणि या बबननी काय केलं, माझंच व्यक्तिचित्रण या पेपरमध्ये लिहिलेलं आहे। आता बबनचे हातपाय लटपट कापायला लागले, कारण काय होतं, त्या जगताप सरांनी सांगितलं होतं की ज्यावेळेला आपण एखाद्याचं व्यक्तिचित्रण करतो ना, त्याच्या सर्व बाजू सांगितल्या पाहिजेत। म्हणजे साधारणपणे आपण असं काय करतो की एखादा कार्यक्रम असेल, उत्सव असेल, सण समारंभ असेल तर हे सर किती चांगले आहेत, ते कसे छान असतात वगैरे वगैरे असं सगळ्या चांगल्या गोष्टी सांगतो, पण त्यांच्याबद्दलच्या खटकणाऱ्या गोष्टी काही सांगत नाही। त्यांच्याकडून जर काही चुकत असेल तर ते आपण सांगत नाही। तर जगताप सरांनी असं सांगितलं होतं की व्यक्तिचित्रण करताना फक्त खऱ्या गोष्टी सांगायच्या नाही, त्यांचं जर आपल्याला काही खटकत असेल, चुकीचं वाटत असेल, वाईट वाटत असेल तर त्या गोष्टीसुद्धा लिहायच्या। आणि मला अतिशय आनंद वाटतो की या बबननं माझं व्यक्तिचित्रण लिहिताना, हे आपले सर आहेत
म्हणून मला माझ्या ज्या गोष्टी त्याला खटकतात त्या लिहायच्या त्यानं टाळलेल्या नाहीत. माझ्या ज्या गोष्टी खटकतात त्या गोष्टी पण त्यानं यामध्ये लिहिल्यात. त्याबद्दल मी त्याचं अभिनंदन करतो. आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन करूयात. आता त्या ठिकाणी जरा इकडे लक्ष द्या. त्या ठिकाणी सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. बबनलाही अतिशय आनंद झाला. आता गोष्ट इथं संपली नाही, हा प्रसंग इथं संपला नाही. हे बबनच्या तोंडून मी ऐकलं. आता ते पुढे येणार आहे बबन म्हणजे कोण आहे ते. तर बबनला अतिशय आनंद झाला. प्रसंग इथं संपला नाही. जगताप गुरुजी म्हणाले, बाळा बबन तू तिथेच उभा राहा. ते बाकाजवळ गेले आणि त्यांनी प्रेमाने बबनला अतिशय घट्ट अशी मिठी मारली आणि सांगितलं, बबन तुझ्या हातामध्ये लिहिण्याची शक्ती आहे, तुला शब्द स्फुरतात, तू आयुष्यामध्ये लिहित जा, तू मोठा लेखक होशील बरं, हे लक्षात ठेव. बबननी आयुष्यामध्ये ते लक्षात ठेवलं आणि या बबन पोद्दारनी मोठं झाल्यानंतर मराठीमधल्या अनेक कथांचं लेखन केलं, कादंबऱ्या लिहिल्या आणि 2 चित्रपटांचं देखील त्यांनी लेखन केलं. शाळेमध्ये जगताप सरांनी सांगितलं की तू लेखन करीत जा आणि प्रेमानं त्याला सल्ला दिलेला बबननं आयुष्यात पाळला आणि तो आयुष्यामध्ये पुढं गेला आणि एक लेखक म्हणून नावरूपाला आला. ग्रामीण कथाकार म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे. दुसरी गोष्ट आहे ती फार 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 प्राचीन आहे. आपल्या भारताच्या देशामध्ये पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धत होती आणि आत्ता ज्या ठिकाणी पाकिस्तान आहे ना, तो पाकिस्तान देखील त्यावेळेला भारताचा भाग होता. काही हजार वर्षापूर्वी घडलेली गोष्ट. त्या गुरुकुलामध्ये एक शिष्य होता आणि त्या शिष्याला गुरूंच्या घरी राहून शिकायचं होतं. परंतु त्या शिष्याच्या बाबतीत अडचण अशी येत होती की गुरूंनी कितीही समजावून सांगावं, कितीही आटोकाट प्रयत्न करावे, पण त्याला अजिबात काही जमायचं नाही. गुरुजी त्याला शेवटी रागवायचे. आपले पण गुरुजी रागवतात, शिक्षक रागवतात. आता या शाळेतले सगळे प्रेमळ लोक असतील असं मी गृहीत धरतो, परंतु माझ्यासारखा एखादा खडूस माणूस असेल तो चटकन रागावतो. पण त्याचे सगळे गुरु रागवायचे, पण त्याला काही जमायचं नाही. आणि त्याला म्हणायचे, ते गुरु जे होते त्याला म्हणायचे, अरे तू नुसता धोंड्यासारखा आहेस पाणीनी, तुझ्या आयुष्यात काही फरक पडणार नाही. रोज 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 गुरूंचं ऐकून ह्या पाणिनीला वाईट वाटायला लागलं. आणि आपल्या देशामध्ये अजून एक पद्धत आहे, खरी खोटी हे ज्याचं त्यानं ठरवावं, विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा ज्याचं त्यानं ठरवायचं. परंतु आपण जर काही माणसांच्याकडे गेलो, त्यांचा अभ्यास असतो आणि त्यांना आपण हात दाखवला तर ते हात बघून सांगतात की तुम्हाला पैसा किती मिळणार, लग्न कधी होणार, बंगला असेल का नाही, गाडी मिळेल वगैरे वगैरे अशा गोष्टी सांगतात. ह्या पाणिनीला वाटलं गावामध्ये असाच एक ज्योतिषी आहे, तो हात बघून सांगतो आणि आपण त्याला जाऊन भेटावं. गुरुकुलाच्या जवळच्या गावामध्ये तो गेला आणि त्याने ज्योतिषाला हात दाखवला. ज्योतिषी महाराज माझा हात बघा आणि मला सांगा की मी किती विद्या शिकणार आहे, मी शिकू शकेल किंवा नाही, किती शिकणार आहे, तुम्ही कृपा करून मला सांगा. ज्योतिषी महाराज देखील अभ्यास केलेले गृहस्थ होते आणि त्यांनी असा हात खाली वर करून बराच वेळ निरखला आणि ते अतिशय दुःखद अंतःकरणानं त्या बाळाला म्हणाले, बाळा पाणिनी, अरे तुझ्या हातावर तर विद्येची रेषाच नाही, तू शिकणारच नाहीस. त्या पाणिनीच्या मनावरती इतका मोठा आघात झाला, कारण घरी त्याची एकटी आई होती, वडील लहानपणीच वारलेले होते आणि सगळ्या आईच्या ज्या आशा होत्या त्या या पाणिनीवरती होत्या की आपला मुलगा गुरुकुलात जाईल, तो शिकेल, पुढं काहीतरी उद्योग करेल, पैसा मिळवेल, आपल्याला सुख दाखवेल, असं सगळं त्या आईला वाटत होतं. आणि पाणिनीच्या मनामध्ये पण जिद्द होती की आपल्या आईला चांगले दिवस येतील याच्यासाठी आपण खटपट करायची. आणि ज्या क्षणी त्या ज्योतिषाने सांगितले की अरे तुझ्या हातावरती विद्येची रेषाच नाही, त्या क्षणी पाणिनीला असं वाटलं की अरे पृथ्वी आता दुभंगली गेली पाहिजे आणि मी त्या पृथ्वीच्या खोल तळामध्ये गेलं पाहिजे, आपण या क्षणी मेलं पाहिजे असं त्याला वाटलं. पण तसं काही झालं नाही. मग पाणिनी तिथून बाहेर पडला आणि पाणीने ठरवलं की अरे पृथ्वी दुभंगली नाही म्हणून की झालं की काय, पण या गावामध्ये विहीर आहे, त्या विहिरीत मी आता उडी मारतो आणि मी जीव देतो, कारण माझ्या आईला मी सुखाचे दिवस दाखवू शकत नाही, मग माझ्या आयुष्याचा काय उपयोग. मग पाणिनी हळूहळू चालत चालत दुःखित अंतःकरणानं त्या विहिरीजवळ गेला. त्या विहिरीजवळ गेल्यानंतर त्या गावातल्या ज्या महिला होत्या त्या तिथं पाणी भरण्यासाठी आलेल्या होत्या. आता जुन्या खेडेगावातली विहीर तुम्ही डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न करा, कदाचित तुम्ही एखाद्या चित्रपटामध्ये मालिकेमध्ये तुम्ही बघितलं असेल. पण त्या काळामध्ये अशी वीज नव्हती, मोटर नव्हती, त्यामुळं पाणी काढायची पद्धत काय होती, तर पाणी काढायची पद्धत अशी की विहिरीला रहाट बांधलेला असायचा, असा तो गोल फिरायचा, त्याला असा जाड दोरा बांधलेला असायचा, कासरा रस्सी असं त्याला म्हणतात. आणि त्याला आपली कळशी बादली अशी लावायची, ती खाली सोडायची आणि ती ओढून घ्यायची आणि मग ती कळशी बादली भरून येते आणि मग ते आपल्या भांड्यात ओतायचं. आता हे सगळं करण्यासाठी ती दगडी विहीर बांधलेली,
त्याच्याजवळ ती दगडी पायरी आणि त्या दगडी पायरीला घासत घासत ती रस्सी अशी वरती यायची. मग त्या 2-3 महिला होत्या, त्या पाणी भरण्यासाठी आलेल्या होत्या आणि थोड्या वेळात त्यांचं पाणी भरून झालं आणि आता त्या सगळ्या निघणार. 1-2 जणी पुढं पण गेल्या आणि आता हा म्हणाला की त्या गेल्या रे गेल्या की आपण संधी साधायची आणि उडी मारायची आणि एका क्षणी आपल्या आयुष्याचा अंत करून टाकायचा. तो पुढं गेला आणि एकदम थबकला. त्यानं बघितलं खाली वाकून, अरे काय दिसतंय? तर इथं जिथं पाय ठेवायचा जो भाग आहे तिथं असा चांगला दगड आहे आणि त्या दगडावरती असं एक कापल्यासारखी खूण झालेली आहे. आता करवतीनं लाकूड कापता येतं, पण करवतीनं दगड कापता येतो का? पण मग हा दगड कापला कोणी? एकदम त्या पाणिनीच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की अरे हा कठीण असणारा दगड कापला कोणी? म्हणून त्यांनी हाक मारली, अहो मावशी थांबा थांबा, माझा एक प्रश्न आहे, तुम्ही मला सांगा बरं की हा दगड कोणी कापला? ती मावशी हसली, अरे बाळा दगड कुणीही कापलेला नाही आहे. आम्ही आमच्या सासूबाई, त्यांच्या सासूबाई अशा सगळे अनेक वर्षानुवर्ष याच ठिकाणी पाणी भरतो आहे आणि पाणी भरताना जो दोर आम्ही वरती ओढतो ना, तो दोर वरती ओढत गेल्यामुळे या दगडाला घासलेला आहे आणि तो दगडाला घासला गेल्यामुळे त्या दगडावरती कापल्यासारखी खूण झाली. पण मावशी अहो ही जी दोरी असते ना, ही दोरी ही नरम असते, ती कठीण नसते, दगड कठीण असतो. मग अशा मऊ गोष्टींनी कठीण दगड कसा कापला जातो? ती मावशी म्हणाली, बाळा एखादी गोष्ट सारखी परत 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 केली ना तर यासारखा चमत्कार घडतो. ती रस्सी रोज त्या दगडाला घासते, रोज त्या दगडाला घासते आणि म्हणून गेल्या अनेक वर्षापासून ती घासली गेल्यामुळे तो दगड आज घासला गेलेला आहे. सतत जर आपण एखादं काम केलं ना तर त्याच्यामध्ये यश मिळतं. झालं. हे वाक्य पाणिनीच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करणारं ठरलं. जो पाणिनी जीव द्यायला निघाला होता तो म्हणाला, माझ्या हातावरती विद्येची रेषा नसली म्हणून काय, मी इतके प्रयत्न करीन, शेवटी देवी सरस्वतीला प्रसन्न व्हावंच लागेल आणि मला विद्यादानाचं वरदान द्यावंच लागेल. रागारागामध्ये गेला आणि जवळचा एक दगड उचलला, अणकुचीदार दगड उचलला, हातावरती खरा 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 घासला आणि हातावरती एक रक्तबंबाळ रेग उमटली आणि तो आश्रमामध्ये गेला. आणि खरंच तिथून पुढच्या काळामध्ये ह्या जीव द्यायला निघालेल्या पाणिनींनी इतके परिश्रम केले की तो अत्यंत विद्वान आणि असा पंडित झाला. किती पंडित झाला? तर त्याच्यापूर्वी संस्कृत भाषेला व्याकरण नव्हतं असं सांगितलं जातं. या पाणिनीनं संस्कृत भाषेला व्याकरण देण्याची कामगिरी प्रथम केली आणि त्याचा ग्रंथ जो आहे तो आज देखील प्रमाण मानला जातो. आणि आज कॉम्प्युटरचं जे युग आहे, त्या युगामध्ये कॉम्प्युटरला सगळ्यात उपयुक्त भाषा कोणती असा जर विचार केला गेला तर ती संस्कृत भाषा सगळ्यात उपयुक्त मानली जाते असे संगणकाचे तज्ज्ञ सांगतात. असा होता पाणिनी. भारताच्या आपण महाराष्ट्र राज्यामध्ये राहतो. भारताचा नकाशा तुम्ही क्षणभरासाठी डोळ्यासमोर आणा. आपण भारताच्या नकाशासमोर बघतोय. आपलं महाराष्ट्र राज्य जे आहे ते भारतामध्ये पश्चिम बाजूला साधारण मध्यावरती आहे. आपण खाली सरकत गेलो आणि आता आपण थोडं उजवीकडे सरकलो तर भारताचं दक्षिणेकडे उजव्या बाजूला असणारं राज्य आहे, दक्षिणेला भारताचं उजव्या बाजूला असणारं राज्य आहे तामिळनाडू. तर त्या तामिळनाडू राज्यामध्ये एक छोटं गाव होतं. त्या गावामध्ये 10वीची परीक्षा नुकतीच झालेली होती आणि परीक्षेचा निकाल जाहीर झालेला होता. परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि अर्थातच शाळेतल्या शिक्षकांना अभिमान वासावा अशी गोष्ट घडलेली होती. काय गोष्ट घडलेली होती? तर त्या शाळेमध्ये षण्मुगम नावाचा एक विद्यार्थी होता. षण्मुगम म्हणजे आपण भगवान शंकराचा मोठा मुलगा. छोट्या मुलाला आपण परवाच विसर्जन केलं. भगवान शंकराच्या छोट्या मुलाचं नाव काय? गणपतीचं विसर्जन केलं. हां. आणि आता तुझं उत्तर बरोबर आहे. मोठ्या मुलाचं नाव काय? कार्तिकेय. तर ह्या कार्तिकेयाला त्या ठिकाणी षण्मुगम असं देखील म्हटलं जातं. तर त्या षण्मुगम नावाचा एक मुलगा होता आणि सगळ्या शिक्षकांना खूप आनंद झाला होता. का बरं आनंद झाला होता? की हा जो षण्मुगम आहे ना तो त्यांच्या शाळेत तर पहिला आलेलाच होता, पण संपूर्ण जो त्यांचा जिल्हा होता ना त्या जिल्ह्यामध्ये तो 2ऱ्या क्रमांकावरती आलेला होता. आणि त्या सगळ्या शिक्षकांनी त्या षण्मुगमला अतिशय अभिमानानं त्याला आशीर्वाद दिले, आनंदाने त्याला कौतुक केलं, पाठ थोपटली, शाब्बास षण्मुगम, शाब्बास, तुझं असंच चांगलं उदे वगैरे वगैरे. षण्मुगम आपल्या शिक्षकांना भेटायला गेला
शाळेतले आवडते शिक्षक त्याच्याकडे होते. त्यांना भेटायला गेला. षण्मुगमनी त्याला खाली वाकसून नमस्कार केला. त्या शिक्षकांनी प्रेमानं षण्मुगमच्या पाठीवरनं हात फिरवला. बाळा, खूप हुशार आहेस. आयुष्यामध्ये असं काहीतरी करून दाखव की ज्याच्यामुळे आम्हाला तुझा अभिमान वाटेल. आणि एक लक्षात ठेव, तू इतका गुणी, हुशार आणि बुद्धिमान मुलगा आहे ना, तुझ्याकडून आमच्या खूप खूप म्हणजे खूप अपेक्षा आहेत. तू असं काहीतरी आयुष्यात करून दाखव की आम्हाला तुझा अभिमान सदोदित वाटेल. षण्मुगमच्या मनामध्ये ही सगळी गोष्ट राहिली. मग षण्मुगम 10वीच्या पुढचं शिक्षण 11वी 12वी घेतलं, मग पदवी घेतली, मग पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि भारतामध्ये एक मुख्य बँक आहे, तिचं नाव आहे रिझर्व्ह बँक. त्या रिझर्व्ह बँकेमध्ये तो नोकरीला लागला. आणि तो नोकरीला लागल्यानंतर त्याच्या मनात होतं की आपल्या शिक्षकांनी सांगितलं आहे की आपल्याला अभिमान वाटेल, शिक्षकांना अभिमान वाटेल असं आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून तो विचार करायला लागला की अरे आपण बँकेत लागलो, हे तुलनेनं तसं सोपं काम आहे आपल्यासाठी, कारण आपण हुशार आहोत. अवघड काम काय? तर त्यानं विचार केला. तर भारतामध्ये सर्व भारतभर एक परीक्षा होते, त्याचं नाव इंग्रजीमधलं नाव UPSC या नावाच्या संस्थेकडून ती परीक्षा घेतली जाते. आणि त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या अतिशय कमी असते. म्हणजे सगळ्या देशातनं काही लाख विद्यार्थी आणि विद्यार्थिनी त्याला बसतात. आणि नाव किती जणांचं जाहीर होतं माहिती आहे? साधारणपणे 700 ते 800 लोकांचं नाव जाहीर होतं. षण्मुगमनी ठरवलं की ही परीक्षा अतिशय अवघड आहे, ही आपण अभ्यास करायचा आणि या परीक्षेमध्ये आपण पास होऊन दाखवायचं. आणि अशी परीक्षा जे पास होतात ते मग IAS होतात, IFS होतात, IPS होतात, असं त्यांच्या गुणाप्रमाणे त्यांना वेगवेगळ्या ठिकाण मिळतं. त्यानं ठरवलं की आपण ही परीक्षा उत्तीर्ण व्हायचं. आणि नोकरीला लागलेला असतानासुद्धा त्या षण्मुगमनं अभ्यास करायला सुरुवात केली. आता शिकत असताना अभ्यास करणं तुलनेनं सोपं आहे. तुम्हाला विद्यार्थ्यांना याचा अनुभव नाही आहे, कदाचित तुम्ही पुढं शिकताना नोकरी करता करता शिकला तर तुम्हाला अनुभव येईल. पण जे नोकरी उद्योग करतात त्यांना हे लक्षात येईल. पण षण्मुगनं ठरवलं होतं की काही झालं तरी आपल्या शिक्षकांचा शब्द खरा करून दाखवायचा. त्यानं दिवसरात्र मेहनत केली, मन लावून अभ्यास केला आणि तो शेवटी ती UPSCची परीक्षा पास झाला आणि IAS झाला, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस असं ज्याला म्हटलं जातं. तो पास झाला आणि त्याची जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक झाली. आपल्या महाराष्ट्रामध्ये काही वर्षांपूर्वी बुलढाणा नावाचा जिल्हा आहे विदर्भामध्ये, त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून ते नियुक्त झाले. अशा षण्मुगमच्या मनात राहिलं की आपल्या शिक्षकांना अभिमान वाटेल असं काहीतरी करून दाखवायचं. विद्यार्थी मोठ्या स्थानावरती जातात, शिक्षकांना स्वाभाविक आनंद होतो. अशा मोठ्या स्थानावरती गेलेल्या एका विद्यार्थ्याची गाडी रस्त्यावरनं निघालेली होती. आणि त्या गाडीच्या पुढे पण 2-4 गाड्या होत्या, मागे पण 1-2 गाड्या होत्या. त्याचं कारणच तसं होतं. त्याचं कारण असं होतं की भारताच्या अर्थमंत्र्यांची ती गाडी होती. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला मंत्री महोदयांचा ताफा रस्त्यावरनी जातो त्यावेळेला त्यांची स्वतःची तर कार एकट्याची असत नाही, त्यांच्या पुढे पोलिसांची एखाद दुसरी गाडी, मागे एखाद दुसरी गाडी, असं करत ते जातात. आणि हे तर पडले भारताचे अर्थमंत्री. आणि या भारताच्या अर्थमंत्र्यांचा ताफा हा रस्त्यावरनं निघालेला होता. आणि अर्थमंत्र्यांचा कार्यक्रम ठरलेला होता. आज सकाळी 11 वाजता या ठिकाणी, 12 वाजता त्या ठिकाणी, 1 वाजता अमुक वगैरे वगैरे असा सगळा कार्यक्रम ठरलेला असतो. तिथं काही असं नसतं की चला जरा चहा प्यायला जाऊ, अरे वाटेत दिसला का थोडं थांबू, गप्पा मारू, असं काही नसतं. पण अचानक अर्थमंत्र्यांनी सांगितलं की अरे थांबवा, गाडी थांबवा, या ठिकाणी गाडी थांबवा. एकदम चलबिचल झाली, कारण जे त्यांच्या भोवतीचे पोलीस असतात त्यांच्याकडे जबाबदारी असते की सुरक्षितता ठेवायची म्हणून. ते म्हणाले की अहो तुम्ही काय करताय, नाही थांबा, इथे थांबा आणि कुणीही माझ्याबरोबर येऊ नका. आता सगळ्यांना आश्चर्य वाटलं. भारताचे अर्थमंत्री त्या गावामध्ये ते थांबलेले आहेत आणि ते गाडीतनं उतरून एकट्यानं कोणाला भेटायला चाललेत. इथं काही गडबड झाली तर आपल्या नोकरीचा प्रश्न आहे. पण त्या अर्थमंत्र्यांनी सांगितलं की तसं काही होणार नाही, तुम्ही अतिशय शांत राहा, मी अगदी थोड्या वेळात येतो. अर्थमंत्र्यांनी दरवाजा उघडला, ते गाडीतनं उतरले आणि त्या गल्लीतनं हळूहळू चालत गेले आणि त्या ठिकाणी शेवटी एक छोटंसं घर होतं. त्या घरामध्ये एक वृद्ध गृहस्थ बसलेले होते. अर्थमंत्री त्या घरामध्ये गेले आणि त्यांनी त्या वृद्ध गृहस्थांना हाक मारली. त्यांना ऐकू आलं. मग त्या गृहस्थांच्या ते जवळ गेले आणि ते खाली वाकून त्यांच्या पाया पडले आणि ते म्हणाले की सर तुम्ही मला ओळखलत का? आता वय झालेलं होतं, दिसायचं पण मान कमी आलेलं होतं. त्यावेळेला म्हटले नाही रे बाळा, आता स्मरणशक्ती पूर्वीसारखी राहिली नाही, काय नाव तुझं? त्यावेळेला खाली वाकून नमस्कार केलेल्या त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं सर माझं नाव चिंतामण, मी चिंतामण देशमुख.
मी तुमचा विद्यार्थी होतो आणि आज या ठिकाणून जाताना तुमचं घर इथं आहे मला अचानक लक्षात आलं आणि म्हणून मी तुम्हाला प्रेमानं भेटायला आलो. बरं, चिंतामणराव देशमुख हे भारताचे, स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री होते. त्यांच्या मनामध्ये देखील शिक्षकांचा आदर्श होता आणि आवर्जून त्यांनी आपल्या शिक्षकांची भेट घेतली आणि त्यांना नमस्कार केला. आजच्या शिक्षक दिनाच्या निमित्तानं या सर्व शिक्षकांच्या, त्यांच्या विद्यार्थ्यांच्या कथा आपण आपल्या मनामध्ये ठेवूयात आणि आपल्या सर्वांचा जो आवडता भारत देश आहे त्या भारत देशाला मोठं करण्यासाठी आपण प्रयत्न करूयात हे आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद.